नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, धातू किंवा सेमनमुळे केसांचे स्वास्थ्य राखण्यासाठी कशी मदत होते ह्याबद्दल माहिती द्यावी. थोडा आवाज कमी होतोय आणि इथला आवाज थोडा वाढवा, व्हॉल्यूम तुमचा आवाज वाढवा थोडासा. हॅलो. हा बोला. धातू किंवा सेमनमुळे केसांचे स्वास्थ्य राखण्यासाठी कशी मदत होते ह्याबद्दल माहिती द्यावी. अच्छा, म्हणजे केसांचं स्वास्थ्य राखायला सिमेंट किंवा विर्याचा काही फायदा असतो का? बरोबर आहे. हो हो हो. तुमचं वय सांगा मला. माझं 40. खूप छान, खूप छान. तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. अभिनंदन. छान प्रश्न हा. होता सर, आणि सगळ्यांच्या मनातला हा खरं तर प्रश्न आहे. तुम्हाला आठवतं ब्युटी पार्लर हो. फंक्शन असो, कुठं बाहेर जायचं असो, तुम्हाला ते केसांचं ब्युटी करणं आहे. हो हो, करेटिन. करेक्ट करेक्ट. या सगळ्या ट्रीटमेंट. हा, तर कॅराटिन ट्रीटमेंट आणि त्याच पद्धतीने हे बघा, वीर्य सिमेंट ह्याचा कन्सर्न कसा येतो सांगूया आपण. नक्की. मित्रांनो, सिमेंट हे एक असं द्रव आहे ज्यामध्ये की 200 प्रकारचे प्रोटीन आहेत, अमिनो ॲसिड्स आहेत, एन्डॉर्फिन्स आहेत, हार्मोन्स आहेत. इतके प्रोटेक्टिव्ह प्रॉडक्ट त्यामध्ये असल्यामुळं बऱ्याचदा तुम्ही म्हणाल डायरेक्टली काही वापरायचं असतं की नाही. प्रत्येक कॉस्मॅटिकमध्ये स्पर्मिडिन नावाचा जो घटक असतो, कारण तो स्पर्मपासून आलेला असतो, म्हणून त्या घटकामध्ये टिश्यू ग्रोथ फॅक्टर असतात, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर असतात, हेअर रूट म्हणजे केसांच्या रूटचं जर डेव्हलपमेंट करायचे असेल, केस चांगले शायनिंग पाहिजे असतील, न तुटणारे न दुभंगलेले पाहिजे असतील, त्याची हेल्थ चांगली पाहिजे असेल, स्प्लिट केस नको असतील, तर अशा प्रकारचे प्रोटीन कामाला येतात. बऱ्याचदा तुम्हाला आठवतं मेहंदी लावा, बऱ्याचदा अंडा आणि मेहंदी मिक्स करून लावतो. शेवटी तत्व काय? प्रोटीन. हा, आणि हे प्रोटीन ह्या सिमेंटमध्ये अतिशय जास्त असतात. पण परत सांगतो, खूप जणांना वाटेल हे अशा पद्धतीने कोणी वापरतं का? नाही. त्याला प्रोसेस केलं जातं, त्याची क्वालिटी कंट्रोल पाहिलं जातं, आणि त्यानंतर त्यातलं काही इन्फेक्टिव्ह आहेत का, काही त्यामध्ये एड्स आहे किंवा कुठलं इन्फेक्शन आहे किंवा बऱ्याचदा हे बोव्हाईन किंवा इतर गोष्टींमधनं सुद्धा हा सोर्स असतो, रॉ मटेरियल असतं, आणि त्यामधनं ते यूज करून कॉस्मॅटिकमध्ये येतं, आणि म्हणून ते कॅरेटिनसारखं काम करतं. म्हणून त्यामध्ये हेसाठी आपल्याला कामाला येतं, हेअरचं स्वास्थ्य राखण्यासाठी.